ही कहाणी आहे एका बदलत्या विचारांची. ही कहाणी आहे एका झुंजाराची. ही कहाणी आहे एका वंचिताची. ही कहाणी आहे लिंग्याची. सकाळची वेळ म्हणजे गावाकडे कामाची वेळ. त्यात मला शाळेला जायची ओढ. माझी आजी सतत काही ना काही बोलत राहायची. मी तिला लागलीच फेटाळून पुढे निघायचो. माझं दप्तर दे तेवढं, उशीर व्हायला. ही माझी माय. इतराप्रमाणे तिलाही मला खूप शिकवायचं होतं. मला मोठा साहेब करायचं होतं, पण बापुढं माईचं काहीच चालत नव्हतं. म्हणून ती मला शाळेला जाण्यास रोखत होती. पण मी शाळेला जाण्याचा हट्टच धरला होता. सांग बाला. हा माझा बा. याने दारूच्या नादानं काय काय केलं नाही. घरची जमीन देखील विकली होती. गावातला लहान असो वा मोठा, सर्वजण त्याला मर्ग्याच म्हणत. त्याला या गोष्टीचा काहीच फरक पडत नसे. त्याचं माझ्याबद्दलचं मत, शाळा शिकून कोण पुढे गेले. मी शाळेला गेलो कळताच त्यांनी जवळची काठी उचलून मला त्यांनी चौकातच गाठलं. आता आमच्या घरचा तमाशा चौकात येणं हे आज नवं नव्हतं. आमच्या घरचं भांडण म्हणजे लोकांना एक प्रकारचा तमाशाच वाटत होता. लोक एक मनोरंजन म्हणून त्याची मजा घेत होते. हा, ह्यो आला बघा गावचा पाटलाचा मुलगा. गावात वेगळ्या प्रकारचाच दारारा. हा वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा असेल, पण माझ्या बाला तो मर्ग्या म्हणूनच हाक मारत होता. पण माझा बा त्याला आदराने भैया बोलत असे. पाटील आल्यानुसार काही मिटल्यावानी हा तमाशा संपला. हे काय रोजच आहे. चला आईनं समजूत काढून मला बाजाराला धाडलं. पण नाईलाजानं बाजाराला बापाबरोबर चप्पल शिवण्यात जात असत. कधी धंदा व्हायचा तर कधी नाही. पण बापाला पिण्यापुरते पैसे मिळाले तर तो समाधानी असे. पण चेहऱ्यावरची निराशा कायम असायची. तिकडं माय वाटेला डोळे लावूनच बसायची. आम्हा दोघांना पाहताच ती आनंदानं आम्हा जेवण वाढायची. आम्ही जेवायला बाहेरच बसत असायचो. मग मनासारखं जेवण नसल तर मी रागाने उठून बाहेर जाण्यास निघायचो. पण बाप काय माझ्या मागचा पिछा सोडत नसे. मग मायच त्याला समजावायची. तो तिला पण शिवा द्यायचा आणि शांत करायचा. तुमचा लाडबीड करून नाही चालायचं. मनानंच हाणलं पाहिजे ह्या जातीला. काय दुसरं काय जमतंय बाबा तुला? मग मी परत धंद्याची पिशवी घेऊन गावात जात. जा याचा गावात एक चक्कर टाकून ये आणि येता येता पाटलाच्या घरनं बी ये. गावात फेरी मारून आता पाटलाच्या घराकडे गेलो होतो. पण तो पाटील त्याच्याकडे जायला उशीर झाला म्हणून त्यांनी मला रागावून परत पाठवले. तसाच घरी निघत असताना मनात चीड आली होती. तर वाटेत पाटलाचा मुलगा उभा होता. तो माझी टिंगल करण्याचा मौका मात्र कधीच सोडत नसे. ए चपलीवाल्या पोरा इकडे इकडे. होय, आता माझ्या मनासारखं झालं होतं. जे विचार करत होतो तेच झालं. मी आनंदाने पुढे सरसावलो. ये बाबा तुला बी मरण नाही बघ. आताच तुझं ध्यान काढलं होतं. बोला की काय काम आहे. अरे सरूची चप्पल तुटली होती ती शिवून द्यायची होती. हा ना देतो. सरू ए सरू काय काय तर तिकडून माझ्या काजाचा तुकडा, तसं तुकडाच म्हणा, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिच्या चप्पल शिवण्याचा मला भाग्यच लाभलं होतं. असं समजून मी घराकडे लवकरच निघालो.
हा माझा रोजचा व्यवसाय झाला होता. म्हणून गावातले अनेक बायका मला चपलीवाल्या पोरा म्हणून हाक मारत. सरूची चप्पल मला अपुरी वाटू लागली म्हणून मी पहिलं देऊन घेतली. मला या कामाचा पहिल्या वेळेस अभिमान वाटू लागला. आज मी आजीला कधी नाही ती प्रेमानं बोललो होतो. उद्याचा दिवस कधी उगवतो या विचारातच माझी रात्र निघून गेली. सकाळी लवकर उठून तोंडाला पावडर पहिल्यांदाच लावली होती. मी शाळेला जाण्यास म्हणजे सरूची चप्पल देण्यास निघालो. आता सरू बी माझ्याकडे बघणार, ती बी माझ्यावर प्रेम करणार या विचारात मी दंग होतो. पण ती तशीच काही न बोलता निघून गेली. तिच्या सोबत शाळेला जाण्यास मिळेल या आशेनं सरूच्या आईकडून मी चपलीचे पैसे देखील घेतले नव्हते. तिकडं पाटलाचा मुलगा सरूच्या प्रेमात पडलाय हे मला माहीतच नव्हतं. पण माझ्या वर्गातल्या राम्याने त्याला माझ्याबद्दल सांगितलेलं होतं. खरं बोल आम्हीच मार खातो. शाळा भरली होती. माझा आनंद तर गगनाला मावत नव्हता. आज आपण विषयात विषय शिकणार आहोत. थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्र आणि शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. सर वर्गात शिकवत होते पण माझं लक्ष सरूकडेच होते. आता शाळा सुटलीच म्हणून परत सरूच्या मागे निघालो. इतक्यात काय होत होतं ते मलाच कळत नव्हतं. पण माळात गेल्यावर त्यांनी मला खूप मारलं. मी पाणावलेल्या डोळ्याने उठून घराकडे निघालो. मनात विचार आला, प्रेम करणं काय यांच्याच दावणीला बांधलंय. अशीच काही दिवस निघून गेली. पण नंतर सरूकडे बघायची मी हिंमत केली नाही. आता बापाच्या अति पिल्यानं तो अंथरुणात पडला होता. पाहुणं रोज घरी बघायला यायची.
शेवटी बाजार माझ्याच नशिबी आलं होतं. लिंग्यानी शाळा सोडली का काय? जो तो बाची विचारपूस करत असे. त्यांचं म्हणणं होतं मी तर बापासारखं वागू नये. आता आयुष्याचं ओझच मला झेपावं लागलं. तिकडं जन्म देणारा बाप धरणीला पडलेला, इकडं जीवनात आनंद देणारी माझी सरू मला सोडून गेली होती. हे सगळं माझ्यासोबत होत असताना कुठंतरी स्वाभिमानाने जगावं असं वाटत होतं. पण वडिलांच्या वागण्याने आणि गावातल्या खालच्या स्तराच्या विचाराने मला या धंद्यात पडणं भाग पाडले. एकीकडे भारत 2020चे स्वप्न पाहत असताना अजून गावातील विचारात बदल होताना दिसत नाहीत. म्हणून वाटतं आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल, स्वाभिमानानं जगावायचं असेल तर शहराकडे नक्की जावं.